राजगड ज्ञानपीठ आणि सौ. निर्मलाताई थोपटे शिक्षणशास्त्र महाविद्यालय भोर यांच्या माध्यमातून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. माझे नाव वैशाली दत्तात्रय खोपडे असून मी B.Ed प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. माझा विषय गणित असून आजचा आपला घटक आहे पायथागोरसचे प्रमेय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पायथागोरसचे प्रमेय आणि त्याचा गणितामध्ये उपयोग कसा करायचा याबद्दल माहिती घेणार आहोत. काटकोन त्रिकोण म्हणजे असा त्रिकोण ज्यात एक कोन 90 डिग्री असतो, ज्याला काटकोन असे म्हणतात. काटकोन त्रिकोणात कर्ण, आधार आणि लंब यांची व्याख्या महत्त्वाची आहे. पायथागोरसचे प्रमेय काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी निश्चित करते. या प्रमेयानुसार कर्णवर्ग बरोबर आधारवर्ग अधिक लंबवर्ग हे सूत्र मोजमापासाठी उपयुक्त आहे. या प्रमेयाच्या उदाहरणामध्ये आधार 3 सेंटीमीटर, लंब 4 सेंटीमीटर आणि कर्ण 5 सेंटीमीटर हे त्रिकोणाच्या मोजमापाचे एक उत्तम उदाहरण आहे. आता आपण 45 डिग्रीज -45 डिग्रीज टू 90 डिग्रीज त्रिकोणाबद्दल जाणून घेऊ. या समद्विबाहू त्रिकोणात दोन कोन समान असतात आणि बाजूंचे प्रमाण 1:1 वर्गमुळात 2 असते. 30 डिग्रीज -60 डिग्रीज टू 90 डिग्रीज त्रिकोणाची बाजूंची संरचना अद्वितीय आहे, ज्यामध्ये बाजूंचे प्रमाण 1 वर्गमुळात 3:2 आहे. हा एक विशेष काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसचे प्रमेय अंतर आणि उंची मोजण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. बांधकाम आणि नकाशे तयार करताना गणिताची गरज पूर्ण करण्यासाठी हे प्रमेय महत्त्वाचे आहे.